नमस्कार. आज आपण गोल्डचे व्यवस्थित ॲनालिसिस करणार आहे, इलॅटिओच्या मेथडने. आत्ता कोणती वेव्ह सुरू आहे? कुठपर्यंत गोल्ड जाऊ शकतो? कुठे-कुठे आपल्याला चान्स मिळणार आहेत ट्रेड करण्यासाठी? अशा आपण सर्व कंडिशन आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. सुरुवातीला पाहूया की मार्केट आत्ता कंडिशनमध्ये कोणते आहे किंवा काय झालेलं आहे? या जागेला मार्केटने एक इम्पल्सिव्ह वेव्ह तयार केली होती. वेव्ह 1 इथे करेक्शन आलं होतं. वेव्ह 2 आणि जी काही पूर्ण अपसाईडची रॅली आली होती, ती होती कंप्लीटली वेव्ह 3. यानंतर मार्केटने एक कॉम्प्लेक्स करेक्शन आणि टाईम करेक्शनमध्ये एक पॅटर्न क्रिएट केला आणि इथे आपली वेव्ह 4 कंप्लीट केली होती. आणि या पॅटर्ननुसार आपल्याला पण वेव्ह 4 कंप्लीट झालेली दिसते. त्याचे व्यवस्थित कॅल्क्युलेशन आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन व्यवस्थित टिक बाय टिक पाहिजे असतील, तर तुम्ही कॉमेंटमध्ये वेव्ह 4 करेक्शन अशी कॉमेंट करा. मी तुम्हाला या पूर्ण वेव्ह 4चे करेक्शन मी टिक बाय टिक तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर आता मार्केट वेव्ह 4 कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आता वेव्ह 5साठी जे काही आपण एक्सटेन्शन काढलेले आहे, वेव्ह 5 कुठपर्यंत जाऊ शकते, त्याचं मिनिमम टार्गेट येते आपलं 3636.11 म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये गोल्ड 3600 ची लेव्हल सहज टच करणार आहे आणि इथे जाऊन आपली वेव्ह 5 कंप्लीट होऊ शकते. इथपर्यंत आपल्याला कळलं. मग आता एक्झॅक्ट इंटरनल पॅटर्न काय सांगतोय? आपल्याला आता एंट्री करण्यासाठी चान्स कुठे आहे? तो शोधण्यासाठी आपण छोट्या टाईम फ्रेमवरती जातोय. आपण येतोय 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती. ओके. आपल्याला इथे समजतंय, की ऑलरेडी वेव्ह 4 कंप्लीट झालेली आपण तिथपर्यंत पाहिलं होतं. त्याच्यानंतर वेव्ह 5 सुरू झाली आहे, हेही आपल्याला समजलं होतं आणि कुठपर्यंत जाऊ शकते हेही माहिती होतं. पण त्याच्या आतमध्ये इंटरनल स्ट्रक्चर काय तयार झालेलं आहे ते पाहणार आहे आपण. वेव्ह 4 नंतर एक इम्पल्स होती वेव्ह 1, वेव्ह 2, वेव्ह 3, वेव्ह 4 आणि वेव्ह 5 असा एक इम्पल्सिव्ह पॅटर्न करेक्ट करून पूर्ण करून त्याची एक टोटल एक इम्पल्स तयार झाली होती. म्हणजे ही आपल्या 5th मधली इम्पल्स 1. त्याच्यानंतर एक कॉम्प्लेक्स करेक्शन झालं त्याच्यामध्ये आणि 5th मधली वेव्ह 2 इथे पूर्ण झाली आणि इथून 5th मधली वेव्ह 3rd सुरू आहे. 5th मधली वेव्ह 3rd सुरू आहे, जे की मला इथे दिसते आणि त्याचे आपण टार्गेट पण काढलेले आहेत. पहिलं टार्गेट होतं 3451 जे की ऑलरेडी मिनिमम रिक्वायरमेंट पूर्ण केलेली आहे. सेकंड टार्गेट आहे 3485 आणि थर्ड टार्गेट आहे 3538. मग आपल्याला जो काही आपण एका दिवसाच्या टाईम फ्रेमनुसार आपण ॲनालिसिस केलं होतं, त्याची जी काही लेव्हल येते ती आपली होती 3636 म्हणजे वेव्ह 5th इथे कुठेतरी जाऊन पूर्ण होणार आहे. म्हणजे ही जी काही वेव्ह 3rd आहे, ती खूप एक्सटेंड सुद्धा होऊ शकते. ही जी काही वेव्ह 3rd आहे, ती खूप अशी एक्सटेंड सुद्धा होऊ शकते. नंतर काय होईल? नंतर एक आपल्याला करेक्शन मिळेल वेव्ह 4thसाठी आणि नंतर इथून मार्केट अपसाईडला जाईल वेव्ह 5thसाठी आणि इथे कुठेतरी वेव्ह 5th आपली पूर्ण होऊ शकते. जर खूपच थर्ड वेव्ह एक्सटेंड झाली, तर याच्यावर सुद्धा जाऊ शकते आणि ती लेव्हल आहे 3863 पर्यंत सुद्धा गोल्ड येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळू शकतं. तर हे आहे आपलं इलॅट वेव्ह ॲनालिसिसनुसार मार्केट किंवा गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतं. मग आपल्याला आत्ता चान्स कुठे मिळेल? आता आपल्याला जर गोल्डमध्ये लाँगची एंट्री करायची आहे, तर आपण आता कुठे करू शकतो? आता ही ऑलरेडी वेव्ह 3rd सुरू झालेली आहे आणि आपण इथे एक रिट्रेसमेंट टाकलेली आहे. ही रिट्रेसमेंट आपल्याला कन्फर्म करेल, की खरंच ही वेव्ह 3rd आहे की नाही? का अजून पण मग जे काही आपण करेक्शन म्हणत होतो वेव्ह 4चं तेच सुरू आहे का? जर इथं वेव्ह 4th सुरू झाली असेल, तर ही 3400 ची लेव्हल अजिबात खाली ब्रेक व्हायला नको आहे. ओके. आता जर आपल्याला एंट्री करायची असेल, तर असं झालं पाहिजे गोल्ड इथून असा खाली आला पाहिजे आणि इथे आपल्याला एखादा जर बुलिश पॅटर्न तयार झाला, तर आपण इथून अपसाईडचा प्लॅन करू शकतो. कारण अपसाईडचे टार्गेट अजून खूप पेंडिंग आहेत. जर ह्याच्या खाली जर येत असेल, तर हे जे काही इम्पल्स आपण म्हणतोय वेव्ह 3rd सुरू झाली होती, त्याच्याऐवजी आपण असं म्हणणार की हे सगळं करेक्शनच होतं आणि हा वेव्ह 2
इकडे शिफ्ट होईल आणि नंतर मग वेव थर्ड सुरू होणार आहे. ही आपली पॉसिबिलिटी आहे, ही आपली प्रोबॅबिलिटी आपण एक सिनेरिओ घेऊन चाललेलो आहे. जर आपल्याला इथं बुलिश पॅटर्न मिळाला तर आपण इथून लॉंग करणार आणि अपसाईडचे टार्गेट येतील. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत गोल्डमध्ये? जर याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये डाऊट विचारा. त्याचा पुरेपूर मी एका व्हिडिओमध्ये प्रॉपर जे काही तुमचे डाऊट आहेत त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करणार आहे विथ चार्टवरती डिस्कस करून. ओके, धन्यवाद. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा भरपूर लोकांपर्यंत. आपलं असंच ॲनालिसिस येत राहणार आहे इथून पुढे. ओके, धन्यवाद.